उपमुख्यमंत्री अजित पवार हे कडक शिस्तीचे नेते म्हणून ओळखले जातात। अधिकारी असो वा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादा सतत हे डोस देत असतात। पण नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या शिस्तीला हरताळ फासलाय। बघूयात। बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असा दम देणाऱ्या अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शिस्तीचे 12 वाजवलेत। नागपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयातच चक्क वाजले की 12 या गाण्यावर लावणीचे सूर घुमले। विशेष म्हणजे लावणी सादर करणारी महिला ही पक्षाचीच कार्यकर्ता आहे। या लावणीला तिथे उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि जोरदार शिट्ट्या वाजवत दादही दिली। पक्ष कार्यालयामधील लावणी सादर करण्यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। का राजकीय पक्षाच्या ऑफिसमध्ये कुठल्याच संस्कृतीत हे बसत नाही, हे खूप दुर्दैवी आहे। आणि दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की त्याही कुटुंबात आम्हीही अनेक वर्ष होतो ना। मग म्हणजे माझ्या मनात एकच प्रश्न, तो व्हिडिओ बघितल्यापासून अस्वस्थताच दाखवते की ह्याच्यासाठी हा पक्ष असा फुटला। म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेण्यात आला, तो ह्याच्यासाठी किती अस्वस्थ करणार आहे। ह्या पक्षाला पवार साहेबांनी हाताखांद्यावर वाढवलं। जो पक्ष घराघरात आपला पक्ष म्हणून लोकांनी नेला, घड्याळ निशाणी घराघरापर्यंत गेली, तो एक तो चोरून नेला। आणि त्या चोरलेल्या पक्षाच्या कार्यालयात काय कुठली लावणी म्हणाले, वाजले की 12, या पक्षाचेच 12 वाजवून टाकले। नागपूरच्या गणेश पेठ परिसरामध्ये राष्ट्रवादीचं कार्यालय आहे। या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी लावणीवर ठेका धरला। विशेष म्हणजे कार्यालयाचे 2 महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं। अशा या नव्या कोऱ्या कार्यालयात लावणी सादर करण्यात आल्यानं उलट सुलट चर्चांना उधाण आलंय। अजितदादांच्या गटातून लावणींचा कार्यक्रम केला, सर लावणींचा कार्यक्रम नाही केला तिने, फक्त 5 ते 10 मिनिटं, 5-10 मिनिटे नाही, 5-7 मिनिटच फक्त लावणीचा कार्यक्रम दाखवलं। आम्ही सगळ्या महिलांनी सहभाग घेतला। मला असं वाटते की कोणत्याही कलाकारांना की काही असं विचित्र तुम्ही बोलू नये। दिवाळी मिलन आम्ही आमच्या कार्यालयातच साजरे करू, ते आमचं घरच आहे। ते आम्ही काही हॉल घेऊन बाहेर प्रोग्राम नाही केले, त्या ठिकाणी सादरीकरण केलं। त्यामुळे मला त्यात काही वावगं वाटत नाही, चूक काहीच केलेलं नाही। पाहणाऱ्यांचा दोष आहे। कला, आम्ही महाराष्ट्राची कला संस्कृती आहे। जेव्हा मला माहीत पडलं की ती कलाकार आहे, आर्टिस्ट आहे, तर महिला अध्यक्षांनीच म्हटलं का परफॉर्मन्स दाखवा तुमचा। आता काही लोकांनी पाहण्याचा दृष्टिकोन ज्यांचा चुकीचा आहे त्यांना ते चूक वाटते, मला त्यात काही चूक वाटलं नाही। या कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्कासह पक्ष वाढवण्याबाबतचे उपक्रम अपेक्षित आहेत। परंतु या कार्यालयात चक्क दिवाळी मिलन कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांनी ठुमके लावलेत। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भव्य दिव्य पोस्टर समोरच सादर केलेली वाजले की 12 आता जाऊ द्या ना घरी ही लावणी सगळ्यांचं लक्ष वेधून गेली। तिथे माझ्याबरोबर अनेक महिला होत्या। काही महिलांचा तिथे सत्कार झाला, तसंच माझाही सत्कार झाला। ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं, ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला। आता मी लावणी आर्टिस्ट आहे, सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते, सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे, तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली, तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली। आता लावणी कार्यालयात कशी काय करतंय, काही ट्रायल होती का, ते त्यांचा प्रश्न आहे। एखाद्या पार्टीच्या कार्यालयात काय असावं नसावं त्या त्या पक्षानं ठरवलं पाहिजे। आणि एका इकडे शेतकरी मरत असेल आणि तुम्ही तिकडे लावण्या घेत असाल कार्यालयात, तर चुकीचं आहे ना।
म्हणजे तुम्ही जखमीवर मीठ चोळताय. अजित पवारचे असेल तर मग पैसाच आहे, तर काय त्यांना कमी आहे, ते काही नाचू शकतात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे, त्यामुळे पक्ष कार्यालयामधील ही लावणी मतदारांमध्ये पक्षाचे 12 वाजवते की काय अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे. आणि हो, आता ही लावणी सादर केल्याप्रकरणी अजितदादा पदाधिकाऱ्यांचे 12 वाजवणार का, त्यांना घरी जाऊ देणार का, याकडे सुद्धा लक्ष लागलंय. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.